नमस्कार माधवराव. फार दिवसांनी भेटलात. होय, मी इथे नव्हतो. कॅनडाला गेलो होतो, असं गोविंदराव म्हणाले. माधवराव म्हणाले, 2 मुलं आहेत. एक कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला. पण आज भारतात आम्ही दोघेच आहोत. बायको आजारी पडली तर दवाखान्यात न्यायला कोणी नाही. साधी दुधाची पिशवी आणायला कोणी नाही. पण शेजारचा विठ्ठलराव, 4-5 मुलं, नातवंडांचा गोंधळ. कोणी पाय चेपतं, कोणी डोक्याला तेल लावतं. आजारी पडला तर 15 माणसं भोवती. आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, आलिशान गाडी, पण गेट उघडायला कोणी नाही. विठ्ठलरावचं पत्र्याचं घर, पण अंगण गजबजलेलं. मातीच्या माठाचं पाणी, पण थंडगार समाधान. मोठ्या मुलाला म्हटलं, महिनाभरासाठी ये. तो म्हणाला, 1 तासही वेळ नाही. माधवरावांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, मी असा वांझोटा नाही राहणार. माझं सगळं विठ्ठलरावच्या मुलांना दान करणार. बदल्यात फक्त प्रेमळ चटणी भाकरीचा सहवास मागणार. जीवन केवळ धन नाही, सुखी मन हेच खरं धन आहे. मोठं घर पोकळ असावं का गोकुळासारखं भरलेलं? पैसा हवा की समाधान? प्रेम हवं की दुरावा? माणुसकी पैशाने मिळत नाही, ती मिळते परिवारात. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.